नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. नरहरी झिरवाळांची हिरवळ जेव्हा बेडवरती सापडली आणि तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला आणि तो जेव्हा समोर आला, अरे बापरे, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. खरातचं प्रकरण आत्ता होतंय. चाकणकर आत्ताच कुठेतरी बाहेर गेल्या निघून. म्हणजे अनेक जणांनी आरोप तर असे केलेत की चाकणकर स्त्रिया पुरवायच्या. आत्ता मी ते एबीपी माझ्यावरती काल कुठली तरी एक मुलाखत पाहिली. मला समजेनच आला की काय दर्जाची लोक आहेत ही, इतकं भयंकर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या चाकणकर त्या खरातच्या एवढ्या जवळ होत्या ना, निश्चित मी तुम्हाला सांगतो, निश्चित चाकणकर, रुपाली चाकणकर या सगळ्या गोष्टींमध्ये निश्चित असणार. एक गोष्ट लक्षात घ्या, निश्चित असणार. आपण 4 दिवस एखाद्या माणसासोबत राहिलो तर आपल्याला त्याचा स्वभाव, त्याच्या सगळ्या गोष्टी समजतात. आणि तुम्ही सांगता की आम्ही इतकी वर्ष त्यांच्यासोबत काम करतोय, तुम्हाला माहीत नाही तो काय करतोय. ते काय सांगता, जे आयला येडे बनवता असाल. असो, ते प्रकरण जाऊ द्या. नरहरी झिरवाळ जे घावले तृतीयपंथीयांसोबत, तो तृतीयपंथीय मी जेव्हा काही गोष्टी पाहिल्या, तो शिवसेनेच्या व्यासपीठावर प्रचार करताना दिसला. तो किन्नर, ती काय तुमचा समिती काय आहे त्याचा, तो काय त्याला काय अध्यक्ष केला असेल किंवा त्या याच्यावर सदस्य वगैरे असेल, तो म्हणजे असं मोठं पद त्याच्याकडे आहे किन्नर समाजाचं. याचा अर्थ तो महाराष्ट्र राज्याच्या या पदावरती बसलाय, त्याच्यामुळे तो आपसूक मंत्र्यांकडे ओढला गेला. मंत्र्यांजवळ सगळ्या किन्नर आहे, मी या या पदावरती आहे, त्याच्यामुळे मंत्री वगैरे जवळ येतात. म्हणजे मध्य प्रदेशचे आपले मुख्यमंत्री असतील, आपल्या याच्यातले अनेक मंत्री असतील, त्याच्यामुळे हा बरोबर तिकडे सरकला. हा ॲडव्होकेट आहे पेशाने, वकील आहे, गडी आहे. त्याच्यानंतर तो तृतीयपंथी झाला. काय ते झाला आता तृतीयपंथी. आता आणि अचानकपणे असं बोलणं चुकीचं आहे म्हणा, पण तो झाला. आणि त्याच्यानंतर तो मंत्र्यांसोबत अशा पद्धतीने सापडला. त्या मंत्र्याचं नाव म्हणजे आपले नरहरी झिरवळ. साधं माणूस, साधा टोपी घालणारा माणूस आपल्यासारखा वारकरी संप्रदायाचा वाटतो. मी तर त्याच्याकडे बघितल्यानंतर म्हणजे अरे बापरे, अख्ख्या विधानसभेमध्ये, अख्ख्या आपल्या या सरकारमध्ये टोपीवाले एकच माणूस आहे हो. काय साधी गावाकडची माणसं आहे. पण झालं हेच पुढचं निघालं. डायरेक्ट शासकीय त्या गृहावरती खेकड्याची पार्टी आणि डायरेक्ट तृतीयपंथीयासोबत मजा. वा. अरे पण काय केलं ह्या वयात काय होतंय? 60-70च्या नंतर माणसाला हलता येत नाही. यांचं काय हलतंय त्याला काही विशेष वाटतं मला, एवढी ताकद. पण असोच, एक गोष्ट लक्षात घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर बाहेर आल्या, धनंजय मुंडे सगळ्या गोष्टीतून बाहेर आले. त्याच्यानंतर मला असं वाटतं अजून बाकीचे सगळे अनेक नेते आहेत ज्यांची लिस्ट आली सगळी बाहेर. आणि त्याच्यानंतर आता नरहरी झिरवळ आणि हिरवळ आपले ते बाहेर आले. पण यांच्या मागे कोणीतरी आहे का? कालची जी घडलेली घटना आहे नरहरी झिरवाळांची, ती घटना जाणून बुजून केलेली आहे. मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. तो तृतीयपंथीय कोण जो आहे, तो शिवसेनेच्या मंचावरती होता. एकंदरीत तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या अत्यंत जवळचा होता. आणि कुठे ना कुठेतरी या संघटनांमध्ये असल्यामुळं तो आपसूकच या सगळ्या मंत्र्याबिंद्र्यांच्या जवळचा होता. कारण त्याच्या फोटोंवरून, त्याच्या त्या उपस्थितीवरून सगळ्या गोष्टी समजतात. मग नरहरी झिरवाळांचा निश्चित कोणीतरी कार्यक्रम केलाय. मग तो शरद पवारांनी केला, त्या पक्षाकडून झाला. कारण त्यांना आता अजित पवारांच्या नंतर जे काही राजकारण त्यांच्यामध्ये सुरू झालं की ही राष्ट्रवादी विलीन होईल तिकडे, तसं झालं नाही. शरद पवारांना ते पाहिजे होतं, तसं न झाल्यामुळं कुठं ना कुठेतरी आता चाकणकर उडाल्या. कारण पक्षामध्ये त्या राहिलेत कोण, 1-2-3 लोक. मग ते चाकणकर गेल्या, झिरवळ गेले. बरं, त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी असू शकते, या राष्ट्रवादीमध्ये मध्ये एक जो व्हिडिओ आला, त्याच्यावरून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोघंच हे पक्ष चालवत आहेत, म्हणजे सुनेत्रा पवारांना चालवत आहेत आणि आम्ही सगळे येडे आहोत, अशा पद्धतीच्या ज्या 2 लॉब्या तयार झाल्या होत्या, त्यातून तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी यांचा काय काटाबिटा काढला नसावा ना, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण प्रफुल्ल पटेल, तटकरे हे जर इकडच्या शिंदे फडणवीसांच्या सोबत जर जोडले असतील तर निश्चित या राष्ट्रवादीला हळूहळू खच्चीकरण करणं, येणाऱ्या पुढच्या विधानसभा इलेक्शन्सपर्यंत फक्त सुनेत्रा पवार एकट्या राहाव्या, बाकी सगळे निघून जावे, जेणेकरून राष्ट्रवादीची ताकद पूर्णपणे संपून जाईल आणि पुढच्या येणाऱ्या इलेक्शन्समध्ये फक्त शिंदे आणि फडणवीस, शिवसेना आणि भाजप एवढीच युती राहील. कारण राष्ट्रवादी आपल्या युतीसोबत येणं ही त्यावेळीची तडजोड होती. आता इथून पुढे ते आम्हाला चालणार नाही, अशा पद्धतीचा खेळ असावा, जेणेकरून या गोष्टीतून त्यांना फसवलं गेलं असावं. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदेंचा थोडाफार डाऊट येतोय, पण ते निश्चित असावं नसावं ही गोष्ट बाजूला सोडून द्या. कारण या आलेल्या व्हिडिओज, त्या तृतीयपंथीयानं केलेलं कृत्य हे सगळं ठरवून केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी अगदी योग्य आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजतात. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी बेडवरती करत असताना कोण माणूस बाजूला ठेवेलो? कोणालाही लाज वाटेल ना, तिच्याला काय असं काही येडा आहे का तो मंत्री चाललाय आपलं त्या दोघांचं काय बेडवरती आणि हा इकडे व्हिडिओ शूटिंग करतोय, बसून बघत बसलाय, असं तर होत नाही ना.
लपून छपून काय केलं असं तर होत नाही ना. एवढं तर समजतं ना त्यांनी झिरवळांना, की ते मंत्री आहेत, त्यांना काही एवढे येडे नाही आहेत की आपण दोघांचं काय चालू असताना तिसऱ्याला सोप्यावर बसून आपलं बघत ठेवा, असं तर काय होत नाही ना. निश्चित काही ना काहीतरी ठरवून केलेलं आहे. निश्चित याच्यामध्ये कोणी ना कोणीतरी अशी तिसरी व्यक्ती होती ज्यानं या सगळ्या गोष्टी ठरवल्या, त्या तृतीयपंथीयानं ठरवल्या, त्यांना कोणीतरी सांगितलंय, झिरवळांना कोणीतरी अडकवलं, हे निश्चित आहे. याच्याबद्दल माझं तरी दुमत नाही आहे आत्ता तरी, कारण ते तसं दिसतंय. कारण कसं असतं, एक गोष्ट लक्षात घ्या, अशा वयामध्ये गेल्यानंतर काय तृतीयपंथीयन बाईन बी काय वयन बिन कोण बघतंय, मौज मजा फक्त मारायच्या अशा पद्धतीचं झिरवळांनी विचार केला असावा. आणि चला आपली हाय तर घ्या मजा मारून, काय होईल ते होईल, आपल्याने जे काय होईल ते होईल, बाकी बघू पुढचं पुढं, अशा पद्धतीनं झिरवळांचा बरोबर करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये राजकारण फार विचित्र होईल. पुढच्या इलेक्शन्सला, पुढच्या निवडणुकीला राज्याचं नाही किंबहुना देशाचं राजकारण एका वेगळ्या उंचीवरती गेलेलं असेल, एवढं लक्षात ठेवा. आज जे सत्तेमध्ये आहेत, मी तुम्हाला पुढच्या 3-1 वर्षाचा पुढच्या सगळ्या काही गोष्टी सांगतोय. आज जे सत्तेमध्ये आहेत देशामध्ये किंवा देशातल्या अनेक राज्यांमध्ये, येणाऱ्या काळामध्ये त्या सत्ता डबघाईला येतील. ह्या 2, 2.5, 3 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला हळूहळू मिळतील. पण हे तेव्हाच होईल, काट्यानं काटा काढला जाईल. सत्तेतलीच लोकं, आपल्यासोबत असणारे छोटे मोठे मित्रपक्ष सत्ताधारी यांना हळूहळू बाजूला करण्याचं काम निश्चित करतील, असं मला तरी वैयक्तिक या सगळ्या आत्तापर्यंतच्या घडलेल्या सगळ्या प्रकरणातून मला समजतंय. आणि येणारा काळ आता काय असेल तर आपल्याला त्यावेळेला समजेल. पण झिरवाळांचा कार्यक्रम करेक्ट झाला आहे. मग तो शिंदेंनी केला, पवारांनी केला, पटेलांनी केला, तटकरेंनी केला, की नक्की फडणवीसांनी केला, की कुणी केला ते आत्ता आपण सांगू शकत नाही. पण झिरवाळांचा कार्यक्रम करेक्ट केला आहे, एवढं मात्र नक्की.